आज ना मैत्रिणीकडे जायचं होतं. मग तिथून आल्यावर स्वयंपाकाला थोडा उशीरच झाला असता. म्हणून म्हटलं पटकन आटपून घ्यावा. तर अवघ्या 20 ते 30 मिनिटात सर्व स्वयंपाक आटोपला. अगदी साध्या सोप्या पद्धतीने. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रोजचा स्वयंपाक पाहतो आहे, पण कमीत कमी मसाल्यात, कमीत कमी वेळेत अगदी रुचकर असा. चला तर मग सुरुवात करूया. तर पटकन असा स्वयंपाक बनवण्यासाठी आधी आपण डाळ शिजायला घेऊयात. तर इथे मी एक 4 ते 5 लोकांसाठी स्वयंपाक बनवते म्हणून 1 वाटी तुवर डाळ घेतली. सालाची डाळ, हिरवी डाळ होती ती निवडून घेतली. ही डाळमध्ये थोडंसं एखाद लाल साल तुम्हाला दिसत असेल. घरची डाळ आहे, म्हणजे घरीच तुवर फुगवून मग जात्यात दळून डाळ केलेली आहे. तर डाळ चांगली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली. डाळ अगदी चोळून चोळून धुवायची, फेस निघेपर्यंत तुवर डाळ चांगली धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने. पाणी निथळल्यावर कुकरमध्ये घातली. यातच अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ, पाव चमचा एवढी हळद, त्याचबरोबर पोहे खाण्याचे 2 चमचा एवढे तेल आणि 2.5 ते 3 ग्लास एवढं गरम कडकडीत पाणी. आता कुकरची शिटी न लावता झाकण बंद करूयात आणि गॅसवर कुकर चढवल्यावर मग नंतर शिटी लावूयात. आपली डाळ शिजते तोपर्यंत इथे भाजींची तयारी करूयात. तर इथे मी 2 भाज्या बनवणार आहे. एक बटाटा भाजी आणि एक ही चवळीची भाजी. तर चवळी किंवा तांदुळक्याची भाजीही म्हणतात. तर भाजी आता निवडून घेऊयात. तर इथे मी हे चवळीच्या भाजीचे अशी ही पानंच घेते आहे. अगदी कोवळी काळी असेल तर घ्यायची, जास्त मोठी किंवा कडक निभर काळी असेल तर ती राहू द्यायची. तर हे भाजी अगदी कोवळी असेल, नाजूक अशी असेल तर पुढचा गेंदा किंवा जास्त मोठी कोवळी काळी घेत असाल तर भाजी धुवून तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक अशी चिरूनही घेऊ शकता. मी इथे पानं आणि पुढचा असा गेंदाच घेते म्हणून भाजी मी अशीच ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी चिरूनही घेऊ शकता. सर्व भाजी धुवून पाणी निथळल्यावर बारीक अशी चिरून घ्यायची. आता याच पद्धतीने मी इथे ही चवळीची भाजी निवडून घेतली किंवा चिरण्याचेही सर्व साहित्य तयार करून घेऊयात आणि कणिकही भिजवून घेऊयात. म्हणजे डाळ शिजेपर्यंत शक्य होईल तेवढी पूर्वतयारी करून घेऊयात. तर पटपट असा स्वयंपाकही मग पुढे जातो थोडीशी पूर्वतयारी केली तर. आता सर्व भाजी या पद्धतीने इथे मी तोडून घेतली किंवा निवडून घेतली. तर अगदी पानंच घेतली. आता ही भाजी थोडीशी बाजूला ठेवूयात आणि आपण आता कणिक भिजवून घेऊयात. तर इथे 4 ते 5 लोकांसाठी मी ही कणिक भिजवून घेतली. आता कणिक आपण मुरू देऊयात. यावर झाकण ठेवून कणिक एक 10 ते 15 मिनटं मुरते तोपर्यंत आपण इथे भाजी धुवून घेऊयात. एका मोठ्या टोपामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आणि थोडंसं मीठ घातलं. आता यात सर्व भाजी घालून घेतली. आता 5 मिनटं ही भाजी अशीच ठेवायची. एक 5 मिनटानंतर मग भाजी चांगली खंगाळून धुवून घ्यायची. यातील म्हणजे माती असते तीही मग खाली बसते. आता सर्व भाजी 2 पाण्याने याच पद्धतीने आपण धुवून एका चाळणीवर ठेवूयात आणि यातील जास्तीचे पाणी असेल तेही मग निथळून जाईल. आता तोपर्यंत इथे मी कांदाही चिरून घेतला आणि डाळ शिजली होती. मगाशीच गॅसही बंद केला. आता डाळीकडे वळूयात. तर तुम्ही पाहू शकता डाळही आपली मस्त अशी शिजली आहे. हे पहा. आता डाळ आपण रवीने थोडीशी घुसळून घेऊयात. रवीने डाळ चांगली अशी घोटून घ्यायची. तर इथे मी आज साधंच वरण करणार आहे. एकदम प्लेन असं लसूण जिऱ्याची फोडणी न देता असं खमंगच वरण ठेवणार आहे. आता जेवढं वरण हवं आहे तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेऊयात आणि यात घालूया आता चवीनुसार मीठ. मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात आणि सर्व ही शिजलेली डाळ, हे खमंग असं वरण आपण एका टोपात काढून घेऊयात. थोडंसं घट्टसर ही डाळ ठेवायची, खायलाही मग रुचकर अशी लागते. त्यानंतर पाव चमचा एवढी हळद घातली आणि एकदा मिक्स करून हा टोप वरणाचा गॅसवर ठेवूयात आणि मोठ्या आचेवर याला एक खडखड अशी उकळी आणूयात. आवडत असेल तर वरण उकळल्यावर थोडंसं साजूक तुपही घालू शकता. आता वरण उकळलं की याच बर्नरवर भात लावून घेतला आणि भात आता दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात आणि या बर्नरवर आपण चवळीची भाजी बनवून घेऊयात. यासाठी मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये मस्त अशी ही भाजी होते. नसेल तर कुठल्याही कढईमध्ये बनवू शकता. आता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले. जिरे चांगले तळतळल्यानंतर एक लाल अख्खी सुकी मिरची, अर्ध तमालपत्र नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर घालूया एक 10 ते 15 लसूण पाकळ्या बारीक अशा चिरलेल्या. लसूण थोडासा जास्त घालायचा. मस्त अशी ही चवळीची भाजी होते. लालसर लसूण होईपर्यंत परतवून घेऊयात आणि मस्त असा लसूण परतला की आता घालूया यात कापलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची मी थोडीशी मोठी अशीच ठेवली आहे. एक 3 ते 4 हिरवी मिरची घेतली, म्हणजे मग मुलंही मग काढून ठेवतात.
आता मिरची चांगली लालसर तळली की त्यानंतर घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला. कांदा फोडणीमध्ये मस्त असा परतवून घेऊयात. थोडासा गुलाबी रंगावर कांदा परतत आला की आता यात घालूया चवळीची भाजी पाणी निथळून घेतलेली. भाजीतलं हे सर्व असं पाणी निथळलं आहे. भाजी घालताना आता मात्र गॅस थोडासा मोठ्या आचेवर करायचा आणि सर्व भाजी आपण कढईत घातल्यावर मोठ्या आचेवरच मस्त अशी भाजी उलटपालट करायची. हे पहा, भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत भाजी एकसारखीही परतवत राहायची फोडणीमध्ये. आता तुम्ही पाहू शकता भाजीचं प्रमाण कमी झालं की मग नंतर यात घालायचं आता चवीनुसार मीठ. आणि मीठ घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. गॅस अजूनसुद्धा मी मोठ्याच आचेवर ठेवला आहे. मोठ्या आचेवर ठेवून एकसारखी मग मिसळून घ्यायचं. मीठ घातल्यामुळे यात थोडंसं पाणी होतं. थोडीशी मोठी आच करून 1 मिनिटं अशीच परतवायची. नंतर मंद आचेवर झाकण ठेवून 1-2 मिनिटं भाजी शिजू देऊयात. तोपर्यंत इथे आपण खलबत्त्यामध्ये अर्धा इंच एवढं आलं ठेचून घेऊयात आणि त्यानंतर घालूया यात एक 6 ते 7 लसूण पाकळ्या. इथे आपण बटाटा भाजी करणार आहोत म्हणून 3 बटाटे असे साल काढून पाण्यात ठेवून दिले आणि बटाट्याच्या फोडी आता चिरून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडींमध्ये बटाटा चिरून घेऊ शकता. सर्व बटाटा ह्याच पद्धतीने चिरून घेऊयात. मी थोडंसं बारीक असा आणि पातळ बटाटा चिरून घेते. आता भाजीकडे वळूयात. एक 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. हवा बंद असं झाकण ठेवलं होतं, कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवलं आणि 1-2-3 मिनिटाची वाफ दिल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी शिजली आहे. सर्व लोखंडाच्या कढईतून भाजी पटकन काढून एका प्लेटमध्ये ठेवली म्हणजे भाजी जास्त काळी पडत नाही. आता दुसरी कढई ठेवून घेतली बटाट्याच्या भाजीसाठी. यात तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली. त्यानंतर 1 चमचा एवढे जिरे घालूयात. त्याचबरोबर पाव चमचा एवढे हिंग. जिरे मोहरी तळल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आणि ठेचलेला लसूण. लसूण लालसर झाला की आता घालूयात चिरलेला कांदा आणि कांदाही परतवून घेऊयात. मस्त अशी चरचरीत फोडणी झाली की कांदाही गुलाबी रंगावर परतत आला की त्यानंतर यात घालूया आता एक अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आणि मिक्स करून घेऊयात. सर्व असं परतल्यानंतर आता यात घालूया 1 ते 1.5 चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला आणि अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता. बारीक चिरलेला टोमॅटोही घालू शकता. पावडर मसाले करपतील म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि गॅस मध्यम ते मंद आचेवर करून मस्त असा मसाला परतवून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतला की आता यात घालूया बटाट्याच्या फोडी आणि मोठ्या आचेवर मस्त असं हे बटाट्याच्या फोडी यात मिक्स करूयात. मसाल्यामध्ये चांगलं कोट झालं की आता चिरलेली कोथिंबीर घालूयात. फोडणीतच चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालूयात. तर इथे मी आता चवीनुसार मीठ घालून घेतलं म्हणजे बटाट्यातही मग मीठ मुरतं आणि पुन्हा मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात. चांगलं परतलं की त्यानंतर आता यात घालूया गरम पाणी आणि पुन्हा एकदा मोठ्या आचेवर चांगलं हे मिसळून घेऊयात. बटाटा शिजेल इतपत पाणी घालायचं किंवा तुम्हाला जेवढी ग्रेव्ही घट्ट पातळ हवी आहे किंवा सुका बटाटा बनवायचा असेल तर अगदीच पाण्याचा शिंपडा देऊ शकता. आता बटाटा भाजी शिजते मंद आचेवर, तोपर्यंत इथे आपण चपाती लाटून घेऊयात. तर गॅसवर तवा ठेवून घेतला आणि लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा उंडा घेतला. आधी सुरुवातीला मी थोडंसं पीठ लावून घेते म्हणजे पुन्हा पीठ भुरभुरवायची गरज पडत नाही. त्यानंतर आता तेल लावून घेऊयात आणि घडीची चपाती करतोय नेहमी करतो तशीच घडीची चपाती करून घेऊयात. नवशिक्यांसाठी सांगते, सर्व कडा अशा ह्या दाबून घ्यायच्या आणि पिठात घोळल्यानंतर सुरुवातीला काठ अशी लाटायची आणि टाचून टाच चपाती गोलसर अशी लाटून घ्यायची. चपाती लाटल्यानंतर आता चपाती तव्यावर घालण्याआधी थोडंसं तव्यावर तेल घालायचं. हे पहा आणि मग नंतर चपाती टाकायची. तर चपाती अशी टाकल्यावर फिरवून घ्यायची. असे थोडेसे बबल आले वरती, असे थोडेसे फुगे आले की त्यानंतर चपाती आपण उलट करून घेऊयात. चपाती पलटवल्यानंतर हवं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साजूक तूप किंवा तेल लावूनही चपाती भाजून घेऊ शकता. तर मी थोडंसं तेलाचा हात लावून चपाती भाजून घेते.
नवशिके असाल कदाचित तर मात्र चपाती उलथण्याने भाजून घ्या. एखाद वेळेस काय होतं, पोळी अशी टम्म फुगत आली की वाफही हाताला बसू शकते, चटकेही बसू शकतात. म्हणून नवशिके असाल तर मात्र उलथण्यानेच चपाती भाजून घ्या. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म चपाती आपली फुगली होती. थोडीशी झटकून घ्यायची आणि मऊ लुसलुशीत चपाती आपली तयार झाली आहे. याच पद्धतीने सर्व चपाती बनवून घेऊयात. त्याआधी इथे बटाटा भाजी पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता बटाटा भाजी मस्त अशी रस्सा होता तो घट्टसर झाला आहे, दाटसर अशी ग्रेव्ही झाली आहे. आता यात घालूया थोडासा शेंगदाण्याचा कूट. नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल. भाजी आपली आधीच मस्त दाटसर आहे. मी अगदी 1 ते 2 चमचा एवढा दाण्याचा कूट घातला. एकदा मिक्स करून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट घातल्यावरही अजून भाजी छान होते, म्हणजे थोडीशी घट्टसरही होईल आणि दाण्यांचा कूटही बटाटा भाजीमध्ये छान असा लागतो. सुक्की अशी ही भाजी तयार होईल. गॅस बंद करून वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूया. गरमागरम थाळी सर्व्ह करूयात. तयार आहे आपली अगदी 25 ते 30 मिनिटात थाळी आपली अगदी साधं, सोपं, रुचकर जेवण असं तयार आहे. खायलाही तेवढीच टेस्टी अशी ही जेवणाची थाळी. बटाटा भाजी छान झाली आहे आणि ही चवळीची भाजी ही मस्त अशी सुकी तयार आहे. खायलाही तेवढीच टेस्टी अशी लागते. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.